हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मी श्रद्धा स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आजचा ब्लॉग मी संध्याकाळी आय गेस 5:20 सुरू करते. आता आज तर काय पूर्ण शूटिंग होणार नाही. आज आणि उद्याचा ब्लॉग मी एकत्र टाकेन. तर मैत्रिणींनो, आज होता संडे आणि संडे दिवशी असं काही खास नसतं. उशिरा उठणे आणि उशिरा हे सगळं रुटीन होतं. त्यामुळे काय शूट करायचं आज हे मला कळलं नाही. पण उद्यापासून रेग्युलर ब्लॉग येतील आपले. आणि मैत्रिणींनो, तुम्ही सबस्क्राईब करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी आता एक सबस्क्रायबर सुद्धा महत्त्वाचा आहे. सबस्क्राईब करताय पण कृपया विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओज कुठेही स्किप करू नका. व्हिडिओला कमेंट करा. तुम्ही जर कमेंट केली तर मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स देता, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. तर आज सकाळी उशिरा उठलो होतो. सकाळी नाश्त्याला आज आम्ही सँडविच बनवलेलं. मुलींनी पण सँडविच खाल्लं, आम्ही पण सँडविच खाल्लं. त्यानंतर भूक अशी काही लागली नाही दिवसभर, त्यामुळे दिवसभर विशेष काही खाणं झालं नाही. संध्याकाळचा चहा घेतला आणि बसले होते सहज. तर बसल्यावर लक्षात आलं, म्हणजे बसल्यावर आज काय माझ्या असं विशेष लक्षात नव्हतं. काय माहिती, मी दर शनिवार रविवारी प्लॅन करत असते की भाजी आणायची वगैरे, पण काय लक्षातच नव्हतं यावेळेला. काय झालं माहिती नाही. बसले आणि अचानक आत्ता लक्षात आलं, अरे घड्याळाकडं लक्ष गेल्यावर लक्षात आलं, अरे भाजी आणायची राहिली या. मग काय होतं, रविवारी भाजी आणली ना की आठवडाभराचं टेन्शन राहत नाही. खरं मी रोज पडते बाहेर, रोज एक भाजी पण आणू शकते, पण माहिती नाही का आठवड्याच्या 3-4 भाज्या आणून ठेवल्या की बरं असतं. नाही म्हटलं तरी दिवसभरात 2 भाज्या लागतातच लागतात. मग ते परत रस्त्यात गाडी थांबवा, भाजी आणा, ती भाजी त्या दिवशीच निवडून करा. त्यापेक्षा भाज्या आणून, खरं तर कालच भाज्या आणायला पाहिजे होत्या. काल भाज्या आणून निवडून फ्रीजमध्ये मी ठेवत असते. पण आता काल पण मी विसरली आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे. आणि आज आता बघू, आणते आणि संध्याकाळी निवडून त्यामुळे ठेवता येतात. आणि मग सकाळी डब्याला मग घाई होत नाही भाज्या निवडून ठेवल्यावर. तर चला मग, आत्ता जातीये भाजी आणायला. आणि भाज्या आता काय मिळतात त्या बघूया, त्यावर डिपेंड. ब्लॉग कंटिन्यू करता येतोय की नाही माहिती नाही, बघूया. आणि तसंच मग स्वधाला, म्हणजे हिला चक्कर पण होते. हिला संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायची सवय असल्यामुळे तिला संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचंच असतं. मग बघू, तिला घेऊन जाऊन भाज्या आणते. चला तर मग आत्ता भाजी आणण्यासाठी तयार झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, मला अजून एका विषयावर व्हिडिओ करायचा आहे. तुम्हीच सांगा तो करू की नाही. मी माझं जे यूट्यूब चॅनल चालू केलं ना, ते मी कोणाला इन्स्पायर होऊन चालू केलं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर प्लीज कमेंट करा की तू सांग म्हणून. मी जिचे व्हिडिओ बघते ना, ती खरंच खूप भारी आहे. म्हणजे तुम्ही नक्की सांगा जर तुम्हाला ऐकायचं असेल तर. ती खूप हलके फुलके व्हिडिओ बनवते आणि मलाही, म्हणजे असं काही नाही मी तिच्याच सारखे व्हिडिओ बनवेन वगैरे, पण मला आवडते ती. म्हणजे मी तिला इन्स्पायर होऊनच मी माझं चॅनल सुरू केलं. तर जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर मला नक्की कमेंट करा की कुणाला इन्स्पायर होऊन तू चॅनल सुरू केलं म्हणून. चला मैत्रिणींनो, भाजी घेऊन आलेली आहे आणि बाजारात एकदम फ्रेश पालक मिळाला होता. तर म्हटलं की आता पालक पराठे करून घेऊया. दिवसभर काही विशेष तसं खाणं झालं नव्हतं, त्यामुळे म्हटलं की आता संध्याकाळी पालक पराठे करूया. मुलींना पण ते आवडतात, त्यामुळे पालक पराठे करण्याचं ठरवलं. इथे मी पालक पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही किती क्वांटिटी घेता त्यानुसार ठरवा. इथे मी 8-10 पराठे होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ असं घेतलं होतं. ज्वारीचं पीठ तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी मिरची, ओवा, जिरं, लसूण आणि कोथिंबीर याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेले होते. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार
तुम्ही लाल तिखट घालू शकता. तुम्हाला जर लाल तिखट नको असेल, मुले वगैरे खाणार असतील, तर तुम्ही ते पण स्किप करू शकता. त्यामध्ये नंतर हळद घातली होती. हळदीनंतर इथे तीळ घातले. तिळाने काय होतं की जरा खमंग चव येते. आणि मीठसुद्धा घातलं होतं. मीठ घालून घेऊन त्यामध्ये इथे मी छान मिक्स करून घेते आता. आणि मिक्स केल्यानंतर पालक मी बारीक बारीक चिरून घेतला होता. तुम्ही इथे पालक प्युरीसुद्धा करून घालू शकता. इथे एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की जर तुम्ही असा पालक बारीक चिरून घालणार असाल तर पीठ खूप घट्ट मळून घ्यायला लागेल तुम्हाला. नाहीतर हे पीठ काय होतं, अशा चिरलेल्या पालकाला पाणी सुटून पीठ सैलसर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही म्हणजे प्युरी करून घेतली पालकाची तरी चांगलंच आहे. आणि असा जर पालक बारीक चिरून घेतला तरी छान आहे. फक्त लक्षात ठेवायचं की असा पालक जर चिरून घेतला तर पीठ घट्टसर मळायचं. तर आता मी इथे ह्याच्यामध्ये पालक घालून सगळं एकत्र मिक्स करत आहे. त्यानंतर मिक्स करून घेतल्यावर यामध्ये मिक्सरमध्येच राहिलेलं थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेते. तर आता चला छान असं घट्टसर मळून घेऊया. तरी किंचित थोडंसं पाणी माझ्याकडनं इथे जास्ती झालंच होतं. याचं कसं आहे की थोडं जरी जास्त पाणी झालं ना तरी लगेच पीठ सैल होतं आणि मग पराठे लाटताना प्रॉब्लेम होतो. तर मैत्रिणींनो, हे इथे मी खूप असं घट्ट पीठ मळून घेतलं आहे. चला तर मग बघूया आता पराठे करूया याचे. थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे छान बाइंडिंग येतं. पराठे लाटून घेऊया. पराठे लाटून घेताना पण थोडंसं पीठ सैल झाल्यामुळे ना ते पोळपाटाला चिकटत होतं. पण मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, जर पीठ खूपच पातळ झालं असेल तर एक ओला कपडा घ्यायचा आणि त्यावर सरळ आपण थालीपीठ जशी थापतो किंवा धपाटे जसे थापतो ना तसं थापून घ्यायचं. तसंही छान लागतं. चव काही वेगळी येत नाही, सेमच चव येते. पण मुलींना पराठे आवडतात त्यामुळे मी इथे पराठेच करते आहे. आणि हे बघा इथे चिकटत होतं, तुम्ही बघू शकता जरा सैलसर झाल्यामुळे. इथे मी पराठा छान असा खरपूस भाजून घेते आता तेल लावून. पराठा भाजून घेतल्यानंतर पराठा सर्व करताना ना त्यावर जर तुम्ही तूप घालून सर्व केला तर खूप छान लागेल त्याची चव अजून. आणि हा तुम्ही त्याच्याबरोबर खाण्यासाठी सॉस घेऊ शकता किंवा जवसाची चटणी पण खूपच सुंदर लागते. शेंगदाण्याची चटणी छान लागते. इथे मुलीला काहीच नको होतं, तिला नुसता पराठा खायचा होता त्यामुळे मी तिला असाच दिला आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.